तेव्हापासून टी शर्ट निघाली. टी शर्ट म्हणजे धड ब्लाउजही नाही. टी शर्ट वाला मोटरसायकलवर बसलेला मागून पाहायचा. ते चालताना सरळ नाही चालत. काही काहींचे विचित्र. एका बरं काहींना बायका कशा मिळतात, काहींना बायका कशा मिळतात. आता लग्न न झालेली जी पोर आहेत, तुम्ही नवरदेव नाही म्हणा, तो विषय तो नादच सोडून द्या तुम्ही. आता ते काय तुम्ही आता असंच मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवा, झोपायच्या टायमाला पहा. बायको नाही तुम्हाला. बायको हा विषय जवळजवळ संपला नाही. 100 मधले 30 पोरं 35च्या पुढे आहेत आणि 10 पोरं 40च्या पुढे. रेंज गेली त्यांची. बायका नाही आता. आता जे राहिले ते राहिलेच. आता मुलीच्या बापापुढं, मुलीचा बाप इतका हुशार झालाय आता सध्या. शेती पाहिजे म्हणतो, शेतकरी नको. काय डोकं आलंय त्याला कोण. शेती नको पण शेतकरी पाहिजे. त्या बापाची पेंड आहे. शेती पाहिजे, शेतकरी नको. आता सध्या लोक शेतकऱ्याला मुलगी देत नाही. आता मुलीच्या बापापुढे 3 प्रश्न आहेत सध्या. शेती आहे, नोकरी नाही. नोकरी आहे, शेती नाही. दोन्ही आहे, कार्ट सोयीचं नाही. आणि मुलाच्या बापापुढे एकच प्रश्न आहे ह्या 2-3 वर्षात, कुणाची का मिळालं. एवढा वळू पिवळा होऊ द्या. भले तिला पहिले 2 पोरं मांडीव घेऊ. टाकून दिलेल्या पोरी सुद्धा धनाधन करायला लागले लोक. बायकाच मिळालं. बायको नाही हो. आता बायको नाही. आता लग्न न झालेल्या पोरांना एकच पर्याय, मामाची मामीची पूजा करणे. बस. त्या मामाला मुलगी आहे का? किती आहे? 2 आहे. आणि तुला भाऊ किती आहे? एकटाच आहे का तू? कल्याण. तुझ्या मामाला आहे का मुलगी? किती आहे? एकच आहे. तुला भाऊ एकटाच आहे तू? अति कल्याण. तुझ्या मामाला नाही? एक मुलगी आहे का? तुझ्या मामाला नाही मुलगी आहे का? नाही. तू झाला गोसाई. हे इकडे तोंड कर रे बरा. तुझ्या मामाला मुलगी नाही? तू झाला आमच्या टोळीत. तुझ्या मामाला रे मुलगी आहे का? किती आहे? 2. आणि तुला भाऊ किती आहेत? नाही. तुझ्या मामाला आहे का रे? किती आहे? अरे घाबरत काय? मामाला पोरगी किती आहे? पोरगी नाही? नाही का मामाचंच लगीन झालं नाही? मामाच मोकळा हिंडतोय आता. बायको आता लग्न न झालेल्या सांगा आता बसलेले माणसं, हा विनोद आहे का? विनोद आहे? आपलं कीर्तन कधी खोटं ठरणारच नाही. काही नाही. आता बायका करायचं ना, आज सोडून दिला तुम्ही. आता काय नाही, रामकृष्ण चला थोडं पुढं. तुम्ही म्हणाल पुढं जायचंच का आपल्याला? हे ते कार्ट गप कर रे. हे बऱ्या चला कुठं आलता आपण? लक्ष्मी टिकवायला नम्रता लागते. आणि लक्ष्मी जर टिकवायची असेल तर नम्रता लागते. पण लक्ष्मी नम्रतेला जवळ येऊ देत नाही. ती वाईट मार्गाला घेऊन जाते. मग लक्ष्मीसाठी नम्रता आणायची म्हणजे भजन केले का माणूस सात्विक होतो. आणि सात्विक झाला की लक्ष्मी टिकते. लक्ष्मी टिकते. पैसा सांभाळायची अक्कल पाहिजे. मुलीच्या लग्नाला फटाके 40,000चे. नवरदेव बायरा नवरदेव उड्या हाणायला लागलं. त्याला वाटलं शांताबाई आली.
कुठं पैसे घालावा कुठं नाही. आज 80% लोकांचा पैसा जीवनात बोगस गेला. काय म्हणायचं तुम्हाला? हरिपाठात घालवा. आता हा सप्ताह चाललाय ना, पंगत देऊन टाका ना, चांगल्या ठिकाणी घाला ना. आता शाळा उघडल्या ना, गरीबाच्या 2 मुलींची ऍडमिशन घ्या ना, गरीबाच्या एखाद्या मुलीला सायकल घेऊन द्या ना. अजून गरिबीत शिकणारे मुलं मुली कशातही पैसे घालायचे आपले बावळाटासारखे. पूर्वी चांगले लग्नात तांदूळ हातात देत होते, आता त्या पिशव्या केल्यात. काय म्हणते तुम्ही त्याला? पाऊच तांदळाची लोक फेकूनच आणतात. आता पूर्वी लोक चांगले मांडी घालून जेवत होते, आता ते उभ्यानं जेवण आणले ना, लायक नाही ते. आणि ते वर ताटली हातात घेत एकाला भातच सापडा ना, ते ताटलीच घेऊन घरी गेला. मरू दे म्हणला ताटली. तर कुटीचं लग्न यावाडी गुलाबजांबू. पूर्वी गुलाबजांबू गोल होता, आता तोय लांब बदललाय. म्हाताऱ्यानं तोंडात फेकलं, त्याच्या नागपुडीत गुतला गुलाबजांबू. कशातही पैसे घालाय. अक्षरशः प्रत्येक माणसाकडे मोबाईल आहे. आता लग्नपत्रिका छापायलाच नकोय. काय मत आहे तुमचं? 1 मिनिटात उभ्या महाराष्ट्राला कळल किंवा घरी कवा तमाशा आहे. याला पत्रिका वाटेतो 350 नावं टाकीतो येडे. ज्याची पोरगी पडून गेली त्याचे आशीर्वाद आपल्या पोरीला, त्याचीच सापडानं. त्याची परीक्षेला गेली मग का निकाल घेऊन येते का काय करते? कशात पैसे. आता लग्नात एक फाजीत पद्धत आली. तुमच्याकडे आहे का नाही काय? पण आमच्याकडे आहे. गेटवर नवरा नवरी उभी करायची लग्न लागायच्या टायमाला. तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला. ₹35 चष्मा घेतो लिंबा खालचा. तो हायवेला मिळतो ना 35ला. तो आता 99ला झालाय, नाही तर 35लाच होता पाहिजे. आणि त्याच्या मागे 2-4 याडपाट पोर त्या अर्ध्या खांब्यासाठी लटकेल. त्या नवरी माग 2-4 याडपाट पोरी इथल्या फटीत चमकी. आणि पॉप नावाचा भांग काढी. ती पॉप 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 म्हणजे मधी खड्डा पुढं झटका. इकडं लसणाचा वाफा, इकडं कांद्याचा वाफा, मध्ये डोंगळा. आणि त्या नवरी माग 2-4 याडपाट पुरी. आणि तो देव यांनी भांगतलंय कठीण आहे पुरी. ही बाजू सपाट आणि ही बाजू मोकळी, आणि एक बाजू गुतवायची नाही, अशी मोकळी ठेवायची. पॉप पान पाडलेली पोरगी सरळ नाही चालत. एका पोरानं पोरगी पाहिली, दूध आणायलाच किराणा दुकानात गेला. त्याला वाटलं खुनीती का काय. आणि त्याच्या पुढे तो बँडवाला. बर फुल बरसा मेरा महबूब आया मेरा महबूब आया. लॉन्स मध्ये एकदम शांतता, जसं प्रेत पेटवायचं. आता बर फुल बरसा मेरा महबूब आया. जमलं का नाही? अरे जमलं का नाही? हात म्हणा. मेरा महबूब आया. आणि तो महबूब चालतो कसा माहिती का? आणि त्याच्या पुढे फुलं टाकी. त्या अरे बाटलीची बुच टाका बेवडे दे. ते मरणाचं क्वाटरी आणतं त्याला का आला.
लग्नात गाणं असावं, पण कोणतं? इतनी शक्ति हमें दे न धाता